मी ना घरच्या घरी असं रवा तूप बनवलंय आणि ते पण जास्त तामझाम न करता. मी तूप बनवायला माझ्या सासूबाईंकडून शिकले आणि ही पद्धत त्यांचीच आहे. कोणी म्हणेल मिक्सर वापरा, कोणी म्हणेल बीटर वापरा, कोण म्हणेल साईमध्ये आईस क्यूब किंवा दही घाला. पण मी तर म्हणेल हीच पद्धत वापरा, कारण ह्यात ना तुमचा टाइम पण वाचतो आणि जास्त भांडी पण खरकटी होत नाही. तर त्यासाठी आपली साई फ्रीजमधून 4 ते 5 तास बाहेर काढून झाकून ठेवायची आहे आणि त्यानंतर रवीने एकाच डायरेक्शन मध्ये असं लोणी निघेपर्यंत फिरवायचं आहे. अगदी 1 मिनिटात लोणी निघते. फक्त एकसारखं फेटून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर त्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघा किती मऊ लुसलुशीत गोळा निघालाय. त्यानंतर त्याच पातेल्यात साई मेल्ट होईपर्यंत फुल गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर मीडियम गॅस करून असं तूप निघेपर्यंत मधून मधून मिक्स करत राहायचंय. झालं, एवढंच सोपं आहे तूप बनवणं. आणि तुपाला गाळून घेतल्यावर जी बेरी निघते ना, त्याला मी असं साखर टाकून खाते. आता ते कसं दिसतं हे मॅटर करत नाही, पण ते खायला खूप छान लागतं. आणि माही बघा, ती रडत असताना मी व्हिडिओ काढायला घेतला तेव्हा तिला हे समजताच तिने रडणं थांबून नाटकी करायला लागली. तर असा होता आमचा आजचा दिवस. जय माता दी.